नमस्कार मंडळी. हा व्हिडिओ आहे ना, चॉकलेट फज केक केला होता मी ख्रिसमसच्या वेळेस. एडिट करायचा राहून गेला आहे. अजून 2 व्हिडिओ तर एडिट केलेले नाही. शंकरपाळे करंजीचं केलं वाटतं. परत कोणता तरी एक अजून राहिला, लाडूचा पण राहिलेला. तर बघा, मी हा फज केक केलेला आहे, चॉकलेट फज केक. 2 अंडे घेतले, 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घेतला आहे, पाव वाटी तेल घेतले, आणखी मिक्स करत राहायचं. अर्धा वाटी कोको पावडर, ज्या वाटीने आपण मोजून घेतलेला आहे मैदा त्याच वाटीने कोको पावडर अर्ध्या वाटी, आणि पाऊण वाटी तेल, आणखी साखर 1/2 वाटी, साखर 1/2 वाटी घेतलेली आहे. चांगलं मिक्स करत राहायचं. आणखी चांगलं मिक्स झालं पाहिजे. 1/2 वाटी साखर घेतलेली आहे, 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे, आणखी 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा, बेकिंग सोडा, 1.5 वाटी मैदा. हे चाळून घ्यायचं आहे सगळं आपल्याला, म्हणजे लम्प्स नाही पडणार, गुठळ्या होणार नाही आहेत. चांगलं एकाच दिशेने फेटत राहायचं. आणखी आपल्याला 1 कप दूध लागणार आहे. चांगलं मिश्रण चांगलं फेटून रिबन कसे असते तर त्या प्रकारे आपलं हे मिश्रण झालं पाहिजे, पातळ थोडंसं. बघा, हे मी चांगलं फेटून एकदम छान झालेलं मिश्रण. आणि आपल्याला हे बटर पेपर कापून घ्यायचं आहे. बघा, मी मार्किंग केलं आणि मग तो आधी तेल लावून घ्यायचं, तूप किंवा तेल, त्याच्यावरती मग बटर पेपर घालायचं. बटर पेपरलाही तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं. आणखी मग आपलं मिश्रण भांड्यामध्ये ओतायचं आहे, आणखी टॅप करून घ्यायचं 2-3 वेळा सारखं, आणखी म्हणजे त्यातली हवा बाहेर येते. हा माझा ओव्हन आहे. तर बघा, खालचं आहे ते इंडिकेटर आहे, वरचं आहे ते टायमर आहे, आणि वरती आहे तो टेम्परेचर आहे कंट्रोल. तर माझ्याकडे ओव्हन आहे, त्याच्यामध्ये हा अर्ध्या तासामध्ये होतो. जर टेम्परेचर जास्त केलं मी 180मध्येच ठेवते टेम्परेचर, म्हणजे स्लोमध्ये शिजतो चांगला. फास्ट थोडं ठेवलं तर लवकर होतो. एकदम स्पंजी झालेलं आहे. तर मी काय आयसिंग वगैरे नाही केलेलं आहे वरती, किंवा क्रीम पण नाही लावली. मी आपली शुगर आहे ती बारीक केलेली आहे, तीच चाळून लावलेली आहे वरती. आणखी एकदम छान टेस्टी होतो हा केक. एकदा तुम्ही नक्की करून बघा. हा केक कसा वाटला? एकदम सोपा आहे. तुम्ही पण एकदा करून ट्राय करा. आणखी कसं झाले मला कमेंट करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू. बाय.